यहाँ से चर्चगेट जाने का तो कैसे जाने का? ट्रेन से जाऊंगा. चल के कैसे जाते? असा पांडू प्रश्न जर तुम्हाला कोणी विचारला तर तुम्हीही म्हणाल चल के सच्ची क्या बात कर रहे हैं? कुछ भी. येडा बना रहा ना. कशाला? अरे का म्हणजे कारण सोपं आहे. नमस्कार, मी कलाकार आणि आयुष्यात आपल्याला एकच लत चालत. हो मी ठरवलंय बोरिवली स्टेशन पश्चिम वरून गेटवे ऑफ इंडिया गाठायचं चालत. आता याला माज म्हणा किंवा खाज असले फालतू स्टंट मारायला मला जाम मजा येते. गुगल मॅप्स नुसार हा प्रवास आहे टोटल 36 किलोमीटरचा, जो पूर्ण होतो 8 तासात. पण एक बेसिक ह्युमन परफॉर्मन्स पॅटर्न पाहिलं तर 8 तासांचा प्रवास, त्यात मार्चचं रणरणतं ऊन, त्याने येणारा थकवा आणि एकंदरीत स्लो होणारी स्पीड, या सर्वांची एकूण गोळाबेरीज करता माझ्या मते 10 ते 11 तास नक्की जातील. मग तुम्हाला काय वाटलं? हे कॅल्क्युलेशन पाहून मी रडीन? छे हो. मी कोरोनाने हाताळली. पण 10 ते 11 तासांचा हा प्रवास एकट्याने चालणं माझ्यासारख्यासाठी नक्कीच कठीण आहे. पण असल्या फालतू स्टंटसाठी माझी साथ देईल तरी कोण? मग काय मनानं साथ घातली आणि एकच आवाज आहे, एकच वादा, राहुल दादा. एडवेंचर के नाम पे साला कहाँ लेके जाते हो, चलाते हो 40 किलोमीटर. पण या माणसाला बोलवायचं म्हणजे थोडी क्रिएटिव्हिटी दाखवावीच लागते. मग काय उघडला आपण फोटोशॉप. उस्ताद झाकीर खान यांच्या म्हणण्याप्रमाणे खरा मित्र तोच ज्याची सेलिब्रिटी थोर. सेलिब्रिटी म्हणजे ज्या मित्राला तुम्ही म्हणाल चल आणि तो म्हणेल. एक तो आधे नींद में वो मैं, और तेको पता है भाई मेरा नेक लॉक हो गया है. नेक लॉक मतलब मैं ऐसा घूम रहा हूँ और ऐसा घूम रहा हूँ और ऐसा टेबल फैन हो गया मेरा. पटेली में 2 दिन बॉलिंग क्या डाल दिया. तो आज टेबल फैन के साथ हम ये जर्नी करने वाले हैं. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया. पत्रकार निकरा पा. अरे पत्रकार दिखे. मार्च का निवडला असावा राहुल? कारण का फेब मध्ये तुमच्याकडे प्लॅन नव्हता असं मला वाटतं. म्हणून तुम्ही मार्च निवडला. एक इतना सच नाही बोलणार. पण मला असं कुठेतरी वाटलं की ज्या महिन्याच्या नावातच मार्च आहे, ओ माय गॉड, तर मी ठरवलं वाय नॉट मार्च दिस मार्च. एवढं मारेल ना तुला. मार्चची कामं करतो मी. आता मालाड पोहोचतो. गुड मॉर्निंग मुंबई. क्या बोलने का? मराठी में बोलना चाहिए. सुप्रभात मुंबई. नमस्कार. सकाळचे वाजले आहेत 6:30. चिंचोली फाटक रोड, म्हणजे सध्या आम्ही मालाड गोरेगावच्या कुठेतरी मध्ये आहोत. सांगायचं इतकंच होतं की सकाळ झाली, कोंबडा हरवला, सखू गेली पाण्याला. शाळेची वेळ झाली आहे, सगळे निघाले शाळेत वगैरे जायला. सकाळी सकाळी मुंबई म्हणजे कोण रागात, कोणाचा पोट साफ नाही आहे, कोणाला कुठे घाईत पोचायचं आहे, काही ठाऊक नसताना कसेही रेमटवले जातात. जसं की ही BST बस. ही पब्लिक ट्रान्सपोर्टचं एक अप्रतिम साधन आहे. पण सकाळचा जो काळ असतो, एकंदरीत सकाळी 7-7:30 वाजेपर्यंतचा, त्यावेळी BST बस फार महत्वाची जबाबदारी पार पडते. ती म्हणजे कान फाडायची. ती बाजूने जात नाही, तुमच्या बाजूने सरकत नाही कधी, कान फाडायची काम करते BST बस सकाळी असो. तर हे सगळे गाड्या भरधाव वेगाने जात असताना आम्ही एका बाजूला एका कडेने मुंबईकडे कूच करत आहोत आम्ही. पहली सूर्य किरण. सूर्य से इंस्पायर हुए थे तो सूर्य को नमन करेंगे. सूर्य से इंस्पायर होना मतलब अपने सूर्या दादा, सूर्या नायर, जिक्र करना होगा कि उन्होंने सबसे पहले किया था यही जो वॉक था वसई से लेके बांद्रा में उनका जहाँ पे ऑफिस था. कुठे सूर्य, कुठे दाखव, बघ जरा सूर्याकडे. सूर्य टेबल फॅन हो गया मेरा. वळूया आणि आज बाजूने चालत सुटूया लिंक रोड धरून. नाही, जोपर्यंत मी सूर्याला स्पर्श नाही करत तोपर्यंत मी आईच्या इथून परत नाही जाणार. मला ही गोष्ट आवडते की सूर्याला सुद्धा मान द्यायला जातोस तू, जिथे तुझीच नाही आहे. तू काय सूर्याला मान देणार आहेस? तू मान फिरत नाही आहे तुझी. हे नितांत निर्मळ ऊन जे आमच्या शरीराला या क्षणी स्पर्श करत आहे, त्याच्याबद्दल जे शिव्या घालणार आहे मी नंतर, कारण तेच ऊन. पहुंच चुके हैं अंधेरी. अंधेरी वो ठीक है बोला. ऐसा बोल कि इस वक्त हम पहुंच रहे मुंबई की महानगरी, माया नगरी अंधेरी. ऐसा थोड़ा सा क्लाइमेक्स ये है. पहुंचे अंधेरी. परत ट्राय कर. साला 2 घंटा चल के अंधेरी. इतना सैडली बोल. साइड ले. हाँ साइड. अभी जाकर हम थोड़ा सरप्राइज देंगे हमारे दोस्त को. चर्चगेट कैसे जाते हैं इधर से?
यहाँ से लेफ्ट है बिस्तर पहाड़ सोना यहाँ से जो राइट ले स्टेशन, स्टेशन से चर्च गेट। ऐसा तो न्यूयॉर्क का रास्ता पता है मेरे को। नहीं वही पूछा मैं, चल के कैसे जाते? क्या हो रहा है पता नहीं, चढ़ा दे रात को उठा के तुम लोग चर्च गेट चल के जा रहे हो, ये सब सवाल। अरे हम लोग बोरोली से है। चल के अब क्यों तुम लोग? और हम अभी जा रहे हैं चर्चगेट चल के। चल के। ये क्या आया तुम्हारे अंग में ऐसे तो? चल तू भी आ रहा है? ए भाई आजी आता वेळ झालेली आहे, आपला गड संकटात आहे आणि आपल्याला गड वाचवावा लागेल. आपल्याला संध्याकाळच्या आधी गडावर पोहोचला पाहिजे. भलेही तो ब्रिटिशांनी बांधलेला असो तरी आपण त्या गडावर पोहोचू. त्याआधी आपण काहीतरी खावयाचे म्हणतो मी. आले भूक लागली, इथून जाऊया. काही का असतो ना, बुकमाय शो आलो देखो. ऑफिसला पोहोचलोय मी चालत. मी म्हणत होतो की आपल्याला जवळजवळ 9 तास, 8 ते 9 तास चालायचं होतं आणि त्यात आपण 3.5 तास तरी चाललो आहोत. 4.5 ते 5 तास अजून चालायचं आहे. पूर्ण दिवस राहिलेला आहे आपल्याकडे. 9:30 वाजले. लेट्स सी. ये चल के एक चीज मेरे को पता चल रही है कि मुंबई में है ना फुटपाथ की कमी है बेंच. हाँ भाई. और जहाँ है वहाँ पार्किंग, क्योंकि मुंबई में पार्किंग की भी कमी है. चालता चालता राहुल सर काहीतरी म्हणाले ते ऐकून थोडं बरं वाटलं, जरा मला मजा आली. आपण ऑलमोस्ट 50% ऑफ द रोड कम्प्लीट केलेला आहे, तेही 9:45 वाजता. खतरनाक गोष्ट ही आहे की आम्ही सकाळपासून निघालो, आम्ही अजूनही काही खाल्लं नाहीये आणि थांबलोही नाही. हा. अँड इट्स नथिंग टू बी प्राऊड अबाउट. खाल्लं पाहिजे. तर आम्ही आता जाऊ, खाऊ आणि पाहू आणि मग बोलत राहू. श्रीदेवीला जाऊन त्यांची बोनी करूया. सुबक सुंदर छान निवांत AC एक लावलाय आणि राहुल यांनी टेकवलाय. अशा तऱ्हेने एवढा लांब. लोक बोलतील की अरे कपल येतात, कपल बसतात असे बाजूबाजूला, तुम्ही काय असे? अरे घंटा भाई, मला टेका घ्यायचा आहे. सांता क्रूज इट इज. Can you feel that difficulty? भाई बहुत गर्मी है. पर मैं कहता हूँ कि ये डिफिकल्टी बढ़ने से पहले इधर से कल्टी मारते. देयर इज नो छाव, द टोपी इज द ओनली सर्वाइवल किट दैट वी हैव. We have reached Bandra. अरे आणखी फोकस काय आहे? हे राहुल यार, येड आणि मुंबईत नवा अशी गत आहे या पोऱ्याची. त्रास देणारा काका एक असतो माहितीये का, येतो मध्येच बॅट घेतो. उन्हाच्या लाहीने पाय माझे जळतात, पण उन्हामुळेच तर पापड वाळतात. आणि जर पापडच नाही वाळले तर काय खाणार थंडीला? आणि पाय जर नाही जळाले तर मलम कुठे लावणार? मांडीला लावण्या ना. ग्लास तिथे मागे टाकायचं ना. दाखव कुठे? नाही दाखव ना. टेबल फॅन हो गया मेरा. सॉक्सचा वास घेऊन दाखव. क्या कहते हो तुम? हे बघ काय लिहिलं इथे. कोळंबी भात, स्क्विड चिली, स्क्विड लॉलीपॉप. स्क्विड गेम झालाय आमचा इथे. राहुल असा स्क्विड करत करत चालणार आहे उद्या. पाय कसं आहे? पाय भरा है, बट मशीन गर्म है तब तक चलते रहने. मशीन ठंडा हो गया ना तो चालू होने को थोड़ा गड़बड़ी देते. ये जरा माझ्या सानिध्यात बस. तुझ्या शरीराचा कणाकणाला मी भेदून जाईन. काय म्हणाला वारा? वारा म्हणाला उगाच सरळच जातो मी.
कावळा कौवे हैं तुम शूट करो क्या है शूट करो मागच्या 1 तासापासून आहे ना आणि वाटत नव्हतं की आपण मुंबईतच आहोत म्हणून. अगदी बरोबर. आता कुठे जरा खड्डे दिसले ते बघ खोदलेलं. आता काढलं मुंबईतच आहोत भैया. म्हणजे मुंबई. जरा कुठे खोदलं नाही असं वाटलं कुठे गेलो बाबा आम्ही. आहोत मुंबईतच आहोत. मॉन्टे साऊथला जाऊया चल. ते म्हणतंय साऊथला जाऊया. म्हणतंय साऊथ मुंबईला जाऊया. पायखळ्याची बकचोदी आता पुढे सरकत काळाबाई देवीच्या दिशेने निघाली. आणि खरं सांगतो इथे गुडघे टेकायची वेळ आलेली. लेट्स बी व्हेरी ऑनेस्ट. बसून काम करणाऱ्यांचा दारासिंग होत नसतो आणि आपण काही नाश्त्याला शिलाजीत खात नसतो. इथे मांड्या झिजून घर्षण प्रक्रियेत वणवा पेटायचा बाकी होता. मेलेले पाय आणि उन्हाने थकलेले डोळे. पण मन मात्र थकलेलं नव्हतं. या खाजेला मी लत म्हणतो ते काय उगीच नाही. हो नशाच आहे हा. यापूर्वीही 5-6 दिवसांचं सलग चालणं चढणं पडणं अशा प्रकारचे ट्रेक मी केलेत. तेव्हाही शरीराची अशीच अवस्था होते. फक्त एकच गोष्ट हार मानत नाही ते म्हणजे मन. तेव्हाही बॉडी अशीच गळलेली असते. पाय मृत्युमुखी जातात. शरीर म्हणतो पुढे आता. पण मन मात्र नशेत असतं. म्हणतं होईल आपल्याने. थोडा आणखीन पुश करून बघूया. आणि आज या मनाला ऊर्जा देत होती माझ्या डोळ्यासमोर कष्ट करणारी मुंबई. जो तो कुठल्या ना कुठल्या कामात सतत गुंतलेला. या सर्वांची एकूण धाकधूक पाहून एकच गोष्ट जाणवते की मेहनतीला पर्याय नाही. मग या सर्वांमध्ये स्वतःला मुंबईकर म्हणून घ्यायचं असेल तर हार म्हणून कसं चालणार. मग काय घेतलं बाप्पाचं नाव आणि निघालो सुसाट. ऑफिसवरून लोक सगळी घराच्या दिशेने निघाली आहेत. राहुल पाय काय म्हणतायत. पाय म्हणतात है कि चलते रहो रुकना नहीं. मेरे पैर जंग लड़ रहे हैं. कह रहे हैं कि हम हारेंगे नहीं बट लड़ेंगे. सकाळपासून चालतोय मध्येच क्रिकेट काय खेळतोय टाइमपास करतोय त्यांची बॉल बाहेर मारतोय नंतर मग स्वतःलाच वाईट वाटलं म्हणून जाऊन आणतोय. सगळं घडतं. त्याच्यानंतर थोडं इरिटेट होतं. सगळं होतंय. पण इथे आल्यावर जरा मस्त नाही का वाटलं. जरा ओ फक यार आपण. आणि मग या प्रवासात हार न मानल्यामुळे सर्वप्रथम दर्शन महाराजांचं झालं. सकाळी 5:20 निघालेला हा ताफा संध्याकाळी 5:20 म्हणजे तब्बल 12 तासांनंतर पोहोचलाय गंतव्य स्थानकावर. नमस्कार मी कलाकार आणि आयुष्यात आपल्याला एकच लत चालत. दादा क्या आवाज है 36. लेडीज अँड जेंटलमॅन प्राऊड ऑफ मी मॅन. मी मस्त आहे आणि मी जे काय करतो ते मस्तच करतो. रे पाय गेले. आता काय खायचं ना दादा. खायचं नाही बाबा आता खायचं ना. आता तोडायचं भाऊ. अभी तोडना पडेगा.